झालं तू त्यांना मदत केली ना, आता देव ह्याला चांगली बायको देईल. म्हणजे मला चांगली वहिनी भेटणार. वड जय जय बजरंग बली. सो बॅकग्राऊंड मध्ये टाकायची मला गरज नाही आता. सो हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे चांगले असालच. जसं की मी गणपती बसण्याच्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं की आपण पुण्यातले गणपती बघायला जाणार आहे. सो आज फायनली तो दिवस आलेला आहे आणि आज आपण सगळेजण चाललोय. फक्त आपल्यात आज विक्रम नाहीये, बाकी बंटी पण इथं रेडी झालेला आहे, इकडं पवन पण रेडी झालेला आहे. कदाचित आपल्याला पटलेलं नाही, अध्यक्ष नसताना डायरेक्ट विक्रम नाही असं म्हणलं. आता अध्यक्षानं जर ब्लॉग बघितलं तर अध्यक्ष किती राग येणार नाही. सॉरी, आमचे अध्यक्ष नाहीये. आता आम्ही जस्ट गणपतीची आमची पूजा वगैरे केली, आरती वगैरे झाली आहे आणि आता बंटी भाऊ रेडी आहे. त्याला पण आज घरी जायचंय, सो त्याच्यामुळे आज आम्ही चाललोय. आज संध्याकाळी मला घरी जायचंय. हे म्हणजे आपण उद्या संध्याकाळी जाऊ. काल रात्री आम्हाला जायचं होतं पण काही कारणामुळे प्लॅन कॅन्सल झाला होता. आता तो कसा तरी आज माझं काम ते सोडून आता इकडे जाते. आता बघू आपण आज गणपती. तुम्ही पण चांगले व्यवस्थित असं ब्लॉग पूर्ण शेवटपर्यंत बघा. आम्ही तुम्हाला दाखवतो पुण्याचे गणपती कसे असतात आणि कसे नाही. सो आता आम्ही मस्त की सगळे रेडी झालेले. निघूया थोड्या वेळात आणि समोर आपल्याला अजून एक जण जॉईन होणार आहे. सो ते कोण असणार आहे तुम्हाला पुढे गेल्यावर कळेल. तो बघत राहा शेवटपर्यंत ब्लॉग. आणि पुण्यातले गणपती, आम्ही सगळे मानाचे गणपती तिथे जाणार आहे आज. सो जाऊया आणि घेऊया आपण बाप्पांचं दर्शन. तोपर्यंत तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. सो गाईज, आता आम्ही निघालोय आमची मस्त ऍक्सेस घेऊन आणि आम्ही नका फिरतो. मोठा सीन होऊन जातो मग आणि कुठेतरी मामा धरतात. ऑलरेडी आम्हाला फाईन मामा नाही, सासरे धरतात. सासरे धरतात. जाऊया गणपती बघायला. गो. सो गाईज, आता आम्ही आलोय कसबा गणपतीला, जो की पुण्यातला सगळ्यात पहिला मानाचा गणपती आहे. आणि या ठिकाणी आता आम्ही सगळेजण पोहोचलोय. सोबत दिदी पण आहे, राजशी दिदी पण भेटली आम्हाला. आम्ही ॲक्च्युली त्याच्याच घरी आलो होतो अगोदर, नंतर ती भेटली. गँग पाठीमागं उभी सगळे आणि तुम्हाला दाखवतो गणपती. आम्ही बाहेरूनच दर्शन घेणार आहे कारण खूप जास्त गर्दी येतं. सो बघा, आम्ही दाखवतो तुम्हाला थोड्याच वेळात. सो गाईज, आता आम्ही कसबा गणपतीच्या मंदिरात आलेलो आहे. आणि इकडं मागं मंदिर आहे, इथं ॲक्च्युली शूट अलाउड नाही आतमध्ये, इथं चालतं. सो त्यामुळे इथंच मी शूट करून घेतोय. सोबत पवन वगैरे पण आहे. सगळे आलो आहे मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. गर्दी खूप खतरनाक गर्दी आहे. सो घेऊया दर्शन आणि जाऊया आतमध्ये, बाप्पाचं दर्शन घेऊ. तुम्हाला कधी कोणता यायचं असं दर्शनाला असं गर्दीत कधीच येतो नका, दर्शन चांगलं होत नाही. मध्यस्थ याचा गणपती बाप्पा कोणाकोणावर ध्यान देणार. सो गाईज, आता या ठिकाणी आम्ही दर्शन घेऊन आलोय बाहेर आणि आता चाललोय आम्ही दुसरीकडे. कुठं चाललो आता? बहुरंगारीला चाललोय आता. आणि इथं आमचे खूप चांगले असे दर्शन झाले. थोडी गर्दी होती बट तरी पण आम्ही फायनली दर्शन घेतलंच आणि आता चाललोय बहुरंगारीला. तर जाऊया बहुरंगारीला आणि भेटूया तिथे जाऊन. सो गाईज, तुम्ही बघत राहा. सो गाईज, आता आम्ही आलो होतो श्रीमंत पेशवे गणपतीला, जो इथं जे की आपले छत्रपती शिवाजी महाराज येत होते बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. सो तिथे आम्ही आलो होतो. सो आता आमचे दर्शन वगैरे झाले चांगले आणि आता चाललोय आम्ही वापस दुसरीकडे. सो जाऊया आणि भेटूया. सो गाईज, आता आम्ही आलो इथे बहुरंगारीला. बघू शकता आमच्या पाठीमागे भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट पुणे या ठिकाणी आम्ही आलेलो. आमचा हा कितवा गणपती आहे? तिसरा गणपती आहे. बरेचसे गणपती आम्हाला बस. तर सो चला भेटूया दर्शन झाल्यानंतर. गर्दी खूप आहे. सो आता या ठिकाणी राजेश्वरी दिदी रस्ता काढते, आम्ही तिथे मागे चालतो आणि ती फुल राडा करते डॉन. बघू शकता तुम्ही गणपती बघू शकता किती भारी मूर्ती इथं. बहुरंगारी गणपती. या ठिकाणी आता आम्ही बहुरंगारी गणपती दर्शन घेऊन बाहेर आलेले आहे. आणि आता नेक्स्ट प्लॅन काय आमचा माहित नाही. दीदीला माहिती आहे, दीदीला भेटले त्याच्या मैत्रिणी झाली. भेटली मैत्रिणीला? कोण थांबलं तर? अच्छा,
तर मग आता कुठे जायचं नेक्स्ट प्लॅन सांग. आता आपण चाललो इकडनं दगडूशेठ आता किंवा जाणार जोगेश्वरीला, दोन्ही जवळ आहे. जिकडे जायची इच्छा तिकडे. आता दगडूशेठ आणि जोगेश्वरी आपला नेक्स्ट कुठे गेलं तरी गणपतीचे चला. तर आता जाऊया आणि भेटूया. सो गाईज आता आलोय आपण पुण्याची आणबान शान म्हणजे दगडूशेठला. आणि इथं गर्दी गरमी तर आहे आज खूप, रोज ऊन पाऊस पडतोय पण आणि आज गरमी आहे फुल. आज बघा आता वरती ढगा आणि इथं या ठिकाणी आता आरती. अरे लाजा वाटत रे, लोक आपलून देतील. पहिले मास्क लावते मी. तो आता या ठिकाणी आपण आलेलो आहे दगडूशेठला. आणि दगडूशेठला एवढी जास्त गर्दी आहे, मी तुम्हाला दाखवतो माझ्या पाठीमागे किती गर्दी आहे. आणि इथला जो देखावा केलेला आहे सो ते पण दाखवतो मी तुम्हाला. एवढं भारी असं केलेलं आहे आणि आजचं वातावरण पण भारी, त्याच्यामुळं खूप जास्त भारी वाटते. सो बघा आता पुढं कंटिन्यू. सो गाईज दगडूशेठचं आम्ही दर्शन घेऊन आता चाललोय तुळशीबागला. दगडूशेठला खूप जास्त गर्दी आहे, भयंकर दर्शन आहे. हे बघू शकता माझ्या पाठीमागं गर्दी. इथं स्क्रीन लावली, स्क्रीनवरती बघू शकता. सो आता आम्ही चाललो तुळशीबागला आणि फायनली 2 जण पण आले. आता हे हरवले होते 2 जण. नमस्कार, जिरली आमची. सो आता जाऊया तुळशीबागला आणि लेट्स गो. तू त्यांना मदत केली ना मग. काय काय पहिलं तू त्यांना मदत केली ना, आता देव ह्याला चांगली बायको देईल. हा त्याचं तोंड बघ. म्हणजे मला चांगली वहिनी भेटणार, नाचायला भेटणार, हे महत्वाचं आहे. आम्ही ही कॉपी घ्यायला लागलोय. ही कॉपीसाठी घेतली कारण पाऊस चालू झाला होता आणि आम्हाला थांबायला जागा नव्हती, म्हणून आम्ही कॉपी घेतली आणि इथं येऊन थांबलोय. कारण परिस्थितीत माणसानं कसं वागायला पाहिजे, कसं जगायला पाहिजे, कोणत्या टायमाला कोणाचा फायदा उचलायला पाहिजे माणसाला. छत्री घेतल्यावर कळलं छत्रीचे 3 दांडके उडलेले आहेत. तुझं काय म्हणणं आहे कशावर याच्यावर? हे आपण कायसाठी घेतलं? हे आता घेतलं अशासाठी काय, आता गावाकडे असतो तर ह्याचं हे खर्च करायला काम पडत नसतं. पण आता पाऊस येतोय, मग आता उभं तर राह नाही, मग इथं आता मस्त एक पट्टी बिट्टी लावली होती, तर मग हे घेतल्याशिवाय ती उभं राहू देणार नव्हते, त्यामुळे आम्ही घेतलं आणि इथं उभं राहिलो. चालतं, नो प्रॉब्लेम. एवढं एक्सप्रेशन पण आता इंदळीतून वरच चाललं नाही ना, इंदळीतून वरच आहे ना वड. सो गाईज आता आलो आम्ही 4थ्या गणपतीला, जो की मानाचा गणपती आहे तुळशीदास. आता इथं आलेलो आहे आणि मूर्ती 1 नंबर येतली. आणि सगळे आता आम्ही दर्शनासाठी थांबलोय लाईनीत. लाईन इथं नाही आहे, इकडे तुम्हाला दाखवतो माझ्या पाठीमागं ही मूर्ती. आणि दाखवतो थोड्याच वेळात तुम्हाला पूर्ण मूर्ती समोरून. सो जाऊया, तुम्हाला दाखवतो. तुम्ही मला दर्शन घेऊन घ्या. समोरून टाकलं हवा तिथं होणारच, समोरून पुढे ढकलणार आहे. समोरून बघायचं, समोरून टाकला साईडूनच कसं बस येईल. आता या ठिकाणी आम्ही दर्शन झाले. तुम्हाला दाखवतो मी आता गणपती प्रॉपर, कारण मी समोरून आले आता आणि समोर गणपती दाखवतो एकदा. बघू शकता तुम्ही मूर्ती. सो काय आता आम्ही मानाच्या 3ऱ्या गणपतीला आलोय आणि दुसरं वेगळं दुःख आहे. तो हे बघू शकता इकडे गर्दी तर सगळीकडेच आहे आज खूप जास्त. मानाचा 3रा गणपती हा. सो काय आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि आता चाललोय आम्ही. आता कोणत्या गणपती चाललो आपण? जोगेश्वरी. ऍक्च्युली आमचे सगळे मानाचे गणपती पहिले 5वा पहिला झाला, नंतर 4था दुसरा झाला, असे उलटे पुलटे. हा पहिलाच केला, बाकीचे सगळे मागे पुढे झाले. लाईनीत चालू आहे ते उलटे पुलटे होतात. आणि हे बघू शकतो तो या रस्त्याने काय होतं मला, तो इकडे इकडे पळतोय ना, मग आम्हाला सोडून मागं थांबताय. लोकेशन प्रत्येक टायमिंगला कुठला गणपती टाईप करायचं. त्याच्यामुळे आता चाललोय आपण. बोलतात त्याला लडकी का खॉप. आता कोणत्या गणपती? जोगेश्वरी चाललोय. जोगेश्वरी इथला कुठं गेला? जोगेश्वरीला चालू. आता जोगेश्वरीला चाललोय आम्ही. तिथं जाऊया, तिथला गणपतीचं दर्शन घेऊया आणि नंतर भेटूया आपण. तुम्हाला दाखवतो तिथलं पण सगळं डेकोरेशन वगैरे कसं आहे काय.
सो लेट्स गो. बघायचं आलो आम्ही जोगेश्वरी गणपतीला. सो तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागं गणपती. आम्ही जोगेश्वरी गणपतीचं दर्शन घेऊन बाहेर आलो आणि समोर येतं आम्हाला एक असं काहीतरी भारी दिसले, तर तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता तुम्ही. महाबली बजरंग बली अंजन सूत बजरंग बली पंचमुखी बजरंग बली जय 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 बजरंग बली. सो बॅकग्राऊंड म्युझिक टाकायची मला गरज नाही आता. तुम्ही बॅकग्राऊंड म्युझिक तर ऐकलेली आहे पूर्ण. आणि एक नंबर असं ते देखावा त्यांनी बनवलेला आहे तिथं. जास्त भारी वाटलं ते बघून. आणि हमारी मांगे पुरी करो. युथ पोरांना रोजगार द्या. भेटणार सगळ्यांना भेटणार रोजगार. काय माहिती का आता यंग पोराला कामाची गरज. सो आता पुढे चाललोय आम्ही. आम्हाला नाही माहिती आता तिथे सांगत होतं त्या हिशोबाने आम्ही पुढे जाणार आहे. सो बघत राहा ब्लॉग. अजून काय काय इंटरेस्टिंग बघायला भेटतं ते आपण सगळं बघू आज. ते आजोबा आहे ना, एक आजोबा चालले गेले म्हणजे ते, तर त्यांनी हातात पांढरी पिशवी होती ती हल्ली. मला वाटलं कुत्र घेऊन चाल. वा काय लॉजिक. आणि मग नंतर तो बंद दिसला शेपटी. असे नमुने आपल्यासोबत का. कशाला कोण काय जज करत काही सांगू शकत नाही. जाऊया पुढे बघूया अजून. आणि ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा. अजून काय बघायला भेटतं मला पण नाही माहिती. मी माझ्यासाठी पण सगळं नवीन आहे. आता तुळशी बागेत जाणार. आता तुळशी बागेत चाललो. एक मेंबरला मी घेतोय आणि मग त्याला घेऊन आम्ही जाणार तुळशी बाग. सर पॉसिबल दादांनी जर ड्रोन आणला असेल तर आपण ड्रोन उडवणार आहे तिथे. दादा ते माहित नाही आणलं की नाही आणलं. तो बोलला आता आणलं म्हणून. आणि मग बघूया जर आपल्याला फुटेज भेटलं तर आपण त्या ब्लॉगमध्ये टाकू. आणि बघूया शेवटपर्यंत ब्लॉग बघत राहा. त्यासाठी म्हणतोय बघत राहा. आणि चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करा. जर तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर गणपतीपासून वाईट करून टाकेल. असं काही नाही आहे. सगळ्यांचं चांगलं होईल. फक्त सपोर्ट करा सगळ्यांना. एकमेकांना आपण सपोर्ट करू. सगळे मोठे होऊ. बघत राहा ब्लॉग. कॅमेऱ्यातलं हा सेम वैभव असाच होता लहानपणी. पण शोटर एवढं भारी नव्हतं त्याच्याकडे. एवढं भारी शोटर नव्हतं त्या टायमात नव्हता. आणि ते कादळ लावलंय ना ते ना, त्या टायमात आम्ही तव्याचं काळं लावत होतो. आमच्या आई तव्याचं काळं लावत होतो. रडला रडायला नाही. रडू नको बाळा. काय झालं कसं वाटतं. तिला खाली होती काय म्हणते ते लसीच आईस्क्रीम ती पडलं तिच्या छोटी. डायरेक्ट कावळ्यानं कार्यक्रम सो काय आम्ही जातो आता पाण्यात नाही. सो काय आता आलो आम्ही पाण्यातली द्वारका बघायला. आणि इथं देखावा होता त्याचा केलेला. सो बघू शकता तुम्ही पाठीमागं हे पूर्ण पाणी. पब्लिक बघू शकता तुम्ही. पब्लिक पूर्ण. काय आता आम्ही द्वारकातली पाण्यातली द्वारका नगरी बघून आलोय बाहेर. आणि आतमध्ये खूप जास्त भारी होतं. तुम्ही तर बघितला व्हिडिओ. आणि एक नंबर असा व्हिडिओ होता तो. म्हणजे तिथलं जे डेकोरेशन आतलं ते पूर्ण रिअलिस्टिक होतं.
आणि सो आता चालला मी मंडईच्या बॅक साईडला. सो आता जाऊया तिथे आणि बघूया. मला तर भूक लागली होती. पहिला आपण काहीतरी खाऊन घेऊन नंतर मग पाहू भैया. बाकीचं काय करायचं ते का पेट पूजा फिर काम तुझ्या. पूजा बघत राहा. कुठं नाही आता नका मला होत नाही सर. कोणी शिल्लक बोललेलं मी भांडतो कोणाला तिथे एका बेवड्याला भांडलो. तिथे एका बेवड्याला भांडलो मी त्या बैला भांडलो. शिल्लक बोलत होती आपल्याला ते सहन होत सो तर मित्रांनो आता आलोय आपण मंडईचा गणपतीला. इकडं तर खूप जास्त अशी गर्दी आहे आणि मेन म्हणजे इथं राधाकृष्णाची थीम आहे. सो इथं माझ्या समोरच एक राधाकृष्णाची मस्त मूर्ती मी तुम्हाला दाखवतो थोड्या वेळात आणि खूप जास्त भारी वाटतं इथे येऊन कारण त्या डेकोरेशन पण एक नंबर आहे. आणि इथली जी मूर्ती आहे ना ती मूर्ती मी दाखवतो. आई शपथ सांगतो मूर्ती असली भारी ना विषयच नाही डायरेक्ट. तुझं काय मत आहे? मला ही गर्दी पाहून मला काही सुचना नाही पण मग आता गर्दीत ती दर्शन घ्यायची मजा आहे. तिकडेच नाही ती VIP दर्शनमध्ये मजा नाही. VIP दर्शन घेऊन येते हे पास काढते याच्यात मजा नाही. हे धक्काबुक्की खाऊन जे दर्शन होतं ते दर्शन होतं. तर तुम्हाला दाखवतो मी मूर्ती. आता जाऊया मूर्ती बघायला आणि मूर्ती बघा तुम्ही शपथ सांगतो एक नंबर अशी मूर्ती एक नंबर. सो आता आम्ही आलो एक्झॅक्ट मूर्तीच्या जवळ. मी दाखवतो तुम्हाला लगेच थोड्या वेळात. सो गाईज आता आम्ही एका लय बेकार ठिकाणी आलेलो आहे कारण की हा सीन असा आहे आम्हाला उडवायचा ड्रोन आहे. ड्रोन उडवायला अलाउड नाही आहे. सो आम्ही एका पार्किंगच्या टेरेसवरती येऊन इथं ड्रोन उडवत आहे आणि इथं खूप जास्त असा बेकार रिस्क घेऊन आम्ही इथं आलेलो आहे. ते बघू शकतो कॅमेरा ड्रोन वगैरे सेट करत आहे आणि आम्ही 5 मजली चालत आलो आणि बोल फक 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 सेकंड फर्स्टवर आलो आम्ही टक 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 टक. ते बघू शकता या ठिकाणी मित्रांनो हा माझा ड्रोन आहे. अरे बाप भाऊचा ड्रोन आहे. हा याचा ड्रोन आहे आणि हा पायलट आहे. खाली होता ना माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असे कामं मी करू राहिलो. आता या ठिकाणी आम्ही ड्रोन उडवतोय. भाऊ रेडी झाला इथं. Are you ready? इथं आम्ही जान जॉकेट टाकूया. मोरया. सो काय तुम्ही बघू शकता ही आली पंढरपूरची वारी करून आता जस्ट. ती शेंडी वगैरे चालते आता ती शेंडी तुझ्या केला. तो आता या ठिकाणी आमचा प्लॅन पूर्ण फ्लॉप झाला. एवढी आमची मेहनत सगळी वायाला गेली. आम्ही लावलेली माया आज वायाला गेली. आता चालले वापस खाली. तो काय आता या ठिकाणी आमचे गणपती वगैरे सगळे दर्शन झाले. किती वाजले? 5 वाजलेले. आता हे बघू शकता तुम्ही 5:17 झाले आणि या ठिकाणी चालले आणि आम्ही थोडी शॉपिंग केली. ती आता रूमवर गेला दाखवतो मी सगळे अनबॉक्सिंग करून. सो जाऊया आता. सो काय आता फायनली आम्ही बाप्पा सगळे बघून रूमवरती आलोय आणि पवन ते गेले त्यांचं शो चालू इथं पुण्यामध्ये. तर ते गेले शोला. आम्ही आल्याला गणपतीची आमच्या बाप्पाची पण आरती वगैरे केली आहे आणि बंटी भाऊची पण तयारी झाली. त्याला जायचं आहे आज जालन्याला परत आणि भाऊ बाप्पाच येणार आहे 2 दिवसानंतर. 3 दिवसानंतर. 3 दिवसानंतर परत येणार आहे नंतर. आणि तुम्हाला जसं म्हटलं होतं की काहीतरी घेतले मी. सो काय आता आपण घेतले रिंग लाईट स्टँड वगैरे घेतलं आपण कारण की आता जरा करू आपण आपल्या कामावरती जरा लक्ष केंद्रित आता करायचे थोडेसे कंटेंट चालू. सो तर कसं वाटलं ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही पुण्यातले गणपती तुम्हाला कसे वाटले? मानाचे जेवढे गणपती आज आपण तेवढे गेलो आणि बघितलं तर कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सगळ्यांनी जा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्याला असंच प्रेम राहू द्या आपल्यावरती. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.